सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आजही महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत असा त्यांचा मुख्य दावा आहे। विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमताला आधार मानून निर्णय दिला, मात्र तो कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचे निर्णय बेकायदेशीर ठरतात असा दावाही ठाकरे गटाने केलाय। या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आता शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान कपिल सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला, काय आहेत आजच्या सुनावणीतले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली असा दावा आजच्या युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केलाय। अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याबाहेरचे आहेत, विधानसभा अध्यक्षांबद्दल ते म्हणतात। पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे कुठून आला असाही त्यांनी सवाल केलाय। विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं अध्यक्षांनी म्हटलंय, पण परिशिष्ट 10/1B नुसार अध्यक्षांनी असं म्हणणं बरोबर नाही, कायदेशीरदृष्ट्या ते चुकीचं आहे। अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची सरमिसळ केली असाही दावा त्यांनी केलाय। विधानसभा अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि नंतर गुंतागुंतीचे तर्क मांडले आणि तो निकाल दिला। परिशिष्ट 10(1)B नुसार आमदार पक्षाचे असतात, पण आमदार म्हणजे पक्ष नव्हे। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान म्हणजे घटना लक्षात घ्यायला हवी होती। अध्यक्षांनी निर्णय देताना फुटीच आधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही असाही सवाल त्यांनी या युक्तिवादादरम्यान केलाय। जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018च्या संविधानाचा दाखला देत होते, प्रतोद आमच्या बाजूने होते, व्हीपही आम्ही जारी केला होता। बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं असा सवालही त्यांनी केलाय। गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही असाही त्यांनी दावा केला। 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का असं कोर्टानं विचारलं, मात्र ते रेकॉर्डवर नाही आहे असंही कोर्टानं मत नोंदवलं। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना पक्षात सर्वाधिकार असल्याचा दावाही सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आला।